महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। 150 कोटी रुपयाला दिलेले। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। नमोचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, सोबतच पीक विमा पण मिळायला सुरुवात झालेली आहे। सर्व शेतकरी आज खुश झाल्याचे पाहायला मिळतंय। गेल्या 2 महिन्यापासून रखडलेला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 2,000 रुपये आणि गेल्या 4 महिन्यापासून रखडलेले पीक विम्याचा हप्ता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज सकाळपासूनच जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि ही मोठी बातमी ऐकताच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। आज शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 16,71,00,000 रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2,000 रुपये जमा झालेला आहे। पीक विम्याचे पैसे देखील जमा होऊ लागले। शेतकरी बांधवांनो, आताच तुम्ही पाहिलेले आहेत की स्वतः मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर करण्यासाठी खूप दिवसानंतर या ठिकाणी रखडलेला हप्ता जमा करायला सुरुवात केलेली आहे। पीक विमा आणि नमोचा हप्ता या ठिकाणी 2,000 रुपये असे एकत्रित शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। सगळ्यात मोठी बातमी आनंदाची म्हणावी लागेल। राज्यातील सर्व शेतकरी बांधव आज खुश झाल्याचे पाहायला मिळते। 8,600 कोटी रुपयांची निधी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना मंजूर करण्यात आलेली आहे। या नमोच्यासाठी शेतकऱ्यांसाठी खूप दिवसापासून रखडलेला 9वा हप्ता आणि 2,000 रुपये मागच्या 3 वर्षापासून रखडलेले आहेत। 35,000 रुपये पीक विम्याची हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देण्याचा मार्ग पूर्णपणे आता मोकळा झाल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आज, उद्या आणि परवा असे 3 दिवस वाटपाची निवड झाल्याने या ठिकाणी पाहायला मिळते। आत्तापर्यंत शेतकरी बांधवांना फक्त सांगितलं जात होतं, पण म्हणत होतं ना पैसे जमा होतील, कोण म्हणत आहे उद्या पैसे जमा होतील, परंतु शेतकरी बांधवांनो कोणीसुद्धा ठामपणे सांगत नव्हतं की नेमके पैसे कोणत्या तारखेला फिक्स जमा होतील। शेतकरी बांधवांनो वाट बघून कंटाळलेले होते। अनेक शेतकरी बातम्या बघणं या ठिकाणी सोडून दिलं होतं। आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची टोटल संख्या जर बघितली तर खूप मोठा आकडा समोर येते। आपल्या राज्यामध्ये राहतात आणि या सर्वांना रखडलेल्या पीक विम्याचे म्हणजेच की 45 लाखापर्यंत हा आकडा येऊ शकतो। 2,000 रुपये एकत्र यायचं म्हणलं तर राज्य सरकारचा इतका मोठा निधी उपलब्धसुद्धा नव्हता। आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मागच्याच आठवड्यामध्ये 8,500 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला मिळालेला आहे आणि ही माहिती समोर आलेली आहे। आणि त्यामुळेच आज, उद्या आणि परवा असे 3 दिवसामध्ये टोटल 30,000 रुपये हे वाटप या ठिकाणी आता करण्याचे ऑर्डर देण्यात आले आहे। फक्त 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यामध्ये हे वाटप होणार आहे आणि तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा। परंतु हे पैसे सर्वांना येणार का, तर लक्षात ठेवा, सरसकट हा शब्द या ठिकाणी काढून टाकला आहे आणि या सरसकट शब्दाऐवजी गोरगरीब शेतकऱ्यांना हे वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे। राज्यातील 1,40,00,000 शेतकऱ्यांपैकी 32 लाख शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। अनेक शेतकऱ्यांना पेरणी करून आता पैसे पूर्णपणे संपलेत आणि यावर्षी पाऊस काळ किती कमी आहे हे तुम्हाला पण अंदाज आहे। अशा दिवसामध्ये हा पीक विम्याचा लाभ आणि नमोचा लाभ मिळत असल्याने सर्व शेतकऱ्यांसाठी हा आनंदाचा दिवस म्हणावा लागेल। सरकारला सरसकट सर्वांना द्यायचे म्हणल्यावर ते आता परवडणार नाही, तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेकदा वगळण्यात आलेलं आहे आणि अशी माहिती सुरू येत आहे आणि यावर कामसुद्धा सुरू आहे। जवळपास 50% शेतकऱ्यांना मात्र वाट पाहावी लागणार आहे। नमोचा हप्ता कोणाला मिळणार नाही। अनेक शेतकरी बांधवांना आपल्या पत्नीच्या नावावर, मुलाच्या नावावर जमिनी विभागल्या आहेत। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय एका घरातील तुम्ही नमोचा हप्ता एकच जण घेऊ शकता। जास्त जण घेण्याचा प्रयत्न केला तर सर्वांना या ठिकाणी हप्ते बंद करून 1 रुपयासुद्धा लाभ मिळणार नाही। तुमच्या रेशन कार्डावर सरकारला तुमच्या घरातील सर्व लोकांची नावे उपलब्ध असतात। तसेच ज्यांना मागच्या महिन्यात पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला आहे असे फक्त त्याच शेतकरी बांधवांना यादी या बँक खात्यात देण्यात आलेली आहे। पुढचा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। यामध्ये 8.5 ते 8.25 शेतकरी बांधव अपात्र करण्यात आलेले आहे। ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या म्हणजे की महिन्याला 20,000 रुपये वरती गेलेला आहे त्यांना नमोचा हप्ता येण्यामध्ये प्रॉब्लेम असणार आहे। परंतु जर तुमच्या घराकडे पिवळं किंवा केशरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला दोन्ही पण योजनेचे पैसे येण्याची कोणतीही प्रॉब्लेम येणार नाही। शेवटी फक्त मोजून सोडा, महत्त्वाच्या बँकेमध्ये पैशाचे वितरण होणार आहे, कारण बाकीच्या बँकात सर्व्हर डाऊन असतो आणि या विलिनीकरण करणं खूप कठीण जाते। त्यामुळे आता या 14 बँकेची निवड करण्यात आलेली आहे। यामध्ये FDFC बँक
ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, IDBI बँक, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, ॲक्सिस बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वर्धा, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि सर्वप्रथम या जिल्ह्यामध्ये वाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे जर मोठी गोष्ट बघितली तर आता शेतकऱ्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही. या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर नक्कीच तुम्हाला हप्ता मिळायला येथे सुरुवात होऊ शकते आणि या 14 बँकामध्ये तुमचं बँक जर असेल तर तुम्हाला नक्की रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे. परंतु या टप्प्याटप्प्यात पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे, म्हणून सरसकट सर्वांना लाभ मिळणार याची अपेक्षा सोडून द्या. कारण की शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वाची बातमी मंत्रिमंडळाच्या मोठ्या सूत्राकडून मिळालेली आहे. संपूर्ण बातमी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. तुमचे काही प्रॉब्लेम असतील किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहे नक्की आपल्याला कमेंटमध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.